मंत्रालयामध्ये काही अधिकारी बुद्धिमान आहे आणि इतर ठिकाणचे अधिकारी बुद्धिमान नाही असा काही नियम आहे का? अध्यक्ष महाराज, तोच आयएस जिल्हाधिकारी मंत्रालयात सचिव म्हणून येतो. जिल्हाधिकारी असताना प्रश्नचिन्ह आणि सचिव झाल्याबरोबर प्रचंड बुद्धी वाटते का? महोदय, महिला आयोगाच्या मागणीनुसार निधी आपण वर्ग करत असतो. कुठेही निधीची कमतरता कधीच मागणी केली तर आम्ही पैसे देतो, हे टोटली रॉंग आहे. मंत्री महोदय चुकीचं उत्तर देत आहेत. मन मोठं आहे का नाही याच्याशी माझा काही संबंध नाही. तुमचं मन किती मोठं आहे मला जवळून माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर म्हणजे मोठंच आहे, त्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही. तर आता मोठं विस्तारित मन करून तुम्ही मंत्री महोदयांना निर्देश द्या. तुमच्याबद्दल विस्तारित मन करण्यात मला अडचण नाही, सुधीर भाऊंबद्दल विचार करायला लागेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषण होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नाही है सबगा है, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा ओंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटले जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात? अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही. तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटले दाखवता. महोदय, महिला आयोगासाठी आपण जो अर्थसंकल्पामध्ये जो निधी दिला गेलेला आहे त्याचा प्रत्येक वर्षीचा अहवाल आपण ऑनलाईन पोर्टलवरती दाखवत असतो आणि दरवर्षी हा वाढून दिलेला आणि यावर्षी सुद्धा 18.35 आणि मंत्री महोदया, अध्यक्ष महोदय, आपण त्यांनी आपल्याला आउटले आपण देता हे संदर्भात त्यांनीच माहिती दिली 15 कोटी 18 कोटी यावर्षी, पण त्यातून किती वर्ग केला गेला आणि खर्च किती झाला? महोदय, महिला आयोगाच्या मागणीनुसार निधी आपण वर्ग करत असतो. कुठेही निधीची कमतरता कधीच आता पटलावर ठेवू आम्ही तो, पण दरवर्षी आपण जेवढा निधी खर्च केला तो दरवर्षी संकेतस्थळावरती आपण टाकत असतो. आणि अध्यक्ष महोदय, महिला आयोगासाठी निधीची कमतरता कधीच कमी पडत नाही. त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक वेळी आम्ही निधी वितरित करत असतो. कमतरता आहे 6.5 कोटी महिलांच्या संदर्भातला हा विषय आहे. 6.5 कोटी महिला तिथं जात नाही याचं कारण असणाऱ्या तक्रारी, हुंडाबळीच्या तक्रारी आहे, सायबर क्राईमच्या तक्रारी आहे, महिलांची छेडखानी करण्याच्या तक्रारी आहे, महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या हजारोच्या संख्येने तक्रारी आहे. आणि अध्यक्ष महाराज, एक आउटलेची फाईल जेव्हा तिथं येते की मंजुरी करा, 8 महिने पेंडिंग असते. अध्यक्ष महाराज, मला तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज, तुम्ही महिला आयोगाच्या संदर्भामध्ये मी मागणी केली की जो आउटले देता पुन्हा मंत्रालयामध्ये अधिकारी बुद्धिमान आहे आणि इतर ठिकाणचे अधिकारी बुद्धिमान नाही असा काही नियम आहे का? अध्यक्ष महाराज, तोच आयएस जिल्हाधिकारी मंत्रालयात सचिव म्हणून येतो. जिल्हाधिकारी असताना प्रश्नचिन्ह आणि सचिव झाल्याबरोबर प्रचंड बुद्धी वाटते का? जे जनरल नॉलेज मला आहे ते -9 + 5 म्हणजे 5व्या वर्षीपर्यंत मनुष्याच्या बुद्धीचा किती जीबी असेल तो 5व्या वर्षीपर्यंत 90% ठरते, नंतर बुद्धी वाढत नाही. मग हे जर विज्ञान सांगते, मेडिकल सायन्स सांगते, आयएएस असताना प्रश्नचिन्ह की त्याच्या फायली मंत्रालयात यायच्या आणि सचिव जागेबरोबर त्याचा बुद्ध्यांक वाढतो का? अध्यक्ष महाराज, मेडिकल सायन्स विचारा 5व्या वर्षीपर्यंत. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, खर्च सांगावा किंवा आज आश्वासन द्यावं की यानंतर मंत्रालयात फाईल पाठवल्या जाणार नाही. जो आउटले आहे त्याला ताबडतोब महिला आयोगच मंजुरी देईल. आयोग आहे, कमिशन आहे, ते म्हणजे सामान्य संस्था नाही आहे. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंची जी तळमळ आहे ती योग्य आहे, परंतु दरवर्षी मग 2023-24 मध्ये आपण 15 कोटी आयोगाने मागणी केली तेवढी त्यांना वितरित केलेली आहे. 24 दरवर्षी वाढून दिलेला आहे आणि महिला आयोगासाठी कधीच निधीची कमतरता होत नाही. जेवढी मागणी केली तेवढी मागणीची पूर्तता होत आहे. आणि आता सुद्धा 2026-27 साठी आपण 18 कोटी 35 लाखाची आयोगाने मागणी केलेली आहे, तेवढी पूर्तता केलेली आहे. मागणीनुसार वितरित करतो अध्यक्ष महोदय. नाही असं नाही, 1 मिनिट बसून घ्या. मला वाटतं समाधानकारक उत्तर दिलं. आपला प्रश्न होता की आउटले किती आहे, ऐका तर खरं, आउटले किती आहे तुम्ही विचारलं. आउटले त्यांनी ठीक आहे, त्यापैकी त्यांनी पण स्पष्ट उत्तर दिलंय, जशी मागणी महिला आयोगाकडनं येते तसं आम्ही वितरित करतो. चला पुढे. आता मंत्री महोदय मगाचपासून उत्तर देत आहेत की मागणी केली तर आम्ही पैसे देतो, हे टोटली रॉंग आहे. मंत्री महोदय चुकीचं उत्तर देत आहेत. आउटले मागणी केल्यामुळे झाला, आउटलेला मंजुरी दिल्यानंतर रिलीज किती केला हा माननीय मुनगंटीवार साहेबांचा प्रश्न आहे. मी आकडे सांगतो, आपल्याला आकडे सांगतो. 23-24 ला 15 कोटी 8 लाख रुपये आउटले होता. त्यांनी 4 कोटी 63 लाख रुपये दिले.
24-25ला आउटले होता 15 कोटी 28 लाख, यांनी 5 कोटी 83 लाख दिले. 25-26ला आउटले होता 18 कोटी 9 लाख, यांनी 6 कोटी 71 लाख दिले. ही खरी फॅक्ट आहे. अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये एवढा महिलांच्या विरोधात आम्ही 3-4 वेळा भाषणं केली आहेत. महिलांच्यावर विरोधी क्राईम वाढायला लागला आहे, सायबर क्राईम प्रचंड वाढतोय, महिलांना सायबरवरून अतिशय टोकाच्या अश्लील अशा विधानं केली जातात. आणि अध्यक्ष महोदय, यंत्रणाच नसेल तर मग आपण महिलांच्या बाबतीत प्रोटेक्शन देण्याचा एक प्लॅटफॉर्म वीक करतोय. आणि म्हणून आपण आता निर्देश द्यायला हरकत नाही, मगाशी नाही दिले तरी. मन मोठं आहे का नाही याच्याशी माझा काही संबंध नाही. तुमचं मन किती मोठं आहे मलाच जवळून माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर म्हणजे मोठंच आहे, त्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही. तर आता मोठं विस्तारित मन करून तुम्ही मंत्री महोदयांना निर्देश द्या. तुमच्याबद्दल विस्तारित मन करण्यात मला अडचण नाही, सुधीर भाऊंबद्दल विचार करायला लागेल.